नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण मित्रांनो? आयुष्यात बरेच जण आपण एखाद्या समस्येमध्ये सापडतो आणि मग आपण गोंधळून जातो, कारण समोर असा काही मार्ग आपल्याला दिसत नसतो. आपल्यासमोर काही पर्याय असतात, तर नक्की त्यातला कुठला पर्याय निवडावा, कुठल्या मार्गाने जावं, काय करावं, असे अनेक प्रश्न आपल्याला सतवत असतात. काही वेळा तर आपल्या समस्या अशा असतात की आपण आपल्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा त्याबद्दल सांगू शकत नाही, विचारू शकत नाही की काय करू मी या बाबतीत, कसं करू, कसं होईल. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता करायचं काय. तर ह्यावेळी मित्रांनो, आपले स्वामी महाराज आहेत बघा, स्वामी महाराज आपल्या आईसारखे आहेत. ते आपल्या अंतरातच असतात. त्यामुळे आपण त्यांना सांगितलं नाही, बोललं नाही, तरी त्यांना आपली सगळी परिस्थिती कळत असते, सगळी परिस्थिती माहीत असते. ते सगळं काही जाणत असतात. त्यामुळे आपण अशा जर काही समस्या असतील तर त्यांच्यासाठी आपल्या स्वामी महाराजांकडेच मार्गदर्शन मागायचं आहे. त्याचं उत्तर स्वामींकडेच मागायचं आहे. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात एक कथा आहे, ज्यामध्ये श्री बाळप्पा महाराजांना असंच काही प्रश्न पडलेला असतो. त्यावेळी ते स्वामींना प्रार्थना करून 2 चिठ्ठ्या टाकतात, हो आणि नाही अशा. तर ही पद्धत जी आहे ती बरीच लोक वापरतात. ज्यावेळेला त्यांना काही प्रश्न असेल, अडचण असेल, तेव्हा ही पद्धत ते चिठ्ठ्या टाकण्याची वापरतात. पण काही प्रश्न असे असतात की ते हो आणि नाही या उत्तरांच्या पलीकडे असतात. आपल्याला काहीतरी मार्गदर्शन हवं असतं. काही गोष्टी आपल्याला कळत नसतात, त्याबद्दल मार्गदर्शन हवं असतं. कुठला मार्ग निवडाव्या, बरेच पर्याय असतात समोर, नक्की काय करावं असा गोंधळ असतो. तर त्यावेळी मग आपण काय करायचं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तर आपण काय करायचं आहे बघा, ही पद्धत तुम्ही घरी करू शकता अथवा तुम्ही केंद्रात जर शांतता असेल तर तिथेही जाऊन शांत वेळेत जाऊन बसून करू शकता. बघा, पहिल्यांदा आपलं मन शांत करायचं आहे. मग ते नामस्मरण करू शकता. थोडा वेळ नामस्मरण करा किंवा थोडा वेळ मोठे श्वास घ्या, श्वासावर लक्ष द्या. असे 5-7 श्वास घ्या. जेव्हा तुम्हाला शांत झाल्यासारखं वाटेल तेव्हा स्वामींना प्रार्थना करून आपली समस्या सांगायची आहे. बघा, जी तुमची समस्या असेल की स्वामी महाराज हे असा मला प्रॉब्लेम आहे, ही अशी गोष्ट मला सतवत आहे, किंवा अमुक गोष्टीत मला प्रश्न पडला आहे की मी काय करावं. जी काही तुमची समस्या आहे ती मनापासून स्वामींना व्यवस्थित सांगा. आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, उत्तर हवं आहे, मार्गदर्शन हवं आहे, काय आहे ते सुद्धा व्यवस्थित सांगा. आणि त्यांना प्रार्थना करा की स्वामी याबद्दल तुम्ही मला मार्गदर्शन करा, कृपया स्वामी याबद्दल मला मार्गदर्शन करा, अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. बघा मित्रांनो, प्रार्थनेला अजिबात तुम्ही कमी समजू नका. प्रार्थना हे एक सर्वोत्तम माध्यम आहे स्वामींशी जोडलं जाण्याचं. बघा, प्रार्थना करणं म्हणजे काय, तर पहिलं म्हणजे आपण आपला अहंकार सोडतो. आजवर जे आपण धरलेलं असतं की मी करू शकतो, ते आपल्याला कळून चुकतं की ही परिस्थिती माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, मी करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वामींकडे जातो की स्वामी तुम्ही आता मला सांगा. आणि स्वामींकडे जातो म्हणजे काय की आपल्यापेक्षा एका उच्च स्तरावरच्या शक्तीशी आपण जोडले जातो. स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहेत, त्यांच्या शक्तीशी आपण जोडले जातो. त्या शक्तीकडे आपण आपल्या समस्येसाठी मदत मागत असतो, मार्गदर्शन मागत असतो. आणि त्यामुळेच आपल्याला एक आंतरिक शांती मिळते, एक धैर्य मिळतं. आपल्या समस्यांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोनसुद्धा आपल्याला मिळतो. त्यामुळे स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि ते आपल्याला नक्की मदत करणार. त्यांच्या मदतीवर पूर्ण विश्वास ठेवा. आता हा झाला पहिला भाग की आपण स्वामींना प्रार्थना केलेली आहे. आता स्वामी महाराज कसं आपल्याला त्याचं उत्तर देतात ते आपण बघणार आहोत. तर इथे महत्त्वाची एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की स्वामींना प्रार्थना केल्यावर आपण शांत आणि निश्चिंत राहायचं आहे. आपली जर मनस्थिती अशांत असेल, आपण अशांत असू की कधी एकदा स्वामी सांगतायत, कधी सांगतायत, काय होईल, कसं, अशांत असून आता आपल्याला तो प्रश्न जरी स्वामींनी कुठल्या माध्यमातून तुम्हाला त्याचं उत्तर पाठवलं तरी तुम्हाला कळणार नाही, कारण आधीच तुमचा एवढा गोंधळ उडालेला आहे मनामध्ये. तर जे स्वामींनी सुचवलं आहे, पाठवलं आहे उत्तर, ते सुद्धा त्यामध्ये हरवून जाईल कुठेतरी आणि तुम्हाला असं वाटेल की स्वामींनी उत्तर दिलंच नाही. तर ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण शांतमतेसाठी नामस्मरण करत राहा, जी काही सेवा आहे ती करा, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करत राहा. तर मनशांती टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आता आपण स्वामींना प्रार्थना केलेली आहे, तर स्वामी कुठल्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधतात, आपल्याशी कम्युनिकेट करतात त्यावर बोलणार आहोत. एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्या घरी बघा वायफाय सुविधा असते. त्यामुळे आपण घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसलो, कुठेही बसलो तरी त्या वायफायचा आपल्याला आनंद घेता येतो, इंटरनेट आपल्याला वापरता येतं, जरी आपण वायरने त्याच्याशी जोडलेलो नसलो तरीही. तसंच तुम्ही आता मोबाईल वापरता, तर तुम्ही ज्या कुठल्या कंपनीची सेवा घेतलेली असेल त्याच्याशी तुम्ही जोडलेले असता. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही गेला तुम्ही तरी त्या कंपनीची सेवा तुम्ही घेत असता. तुम्ही कॉल करू शकता, नेट वापरू शकता. ही सेवा आपल्याला कुठेही त्यांच्याशी प्रत्यक्ष वायरनी जोडलेलं नसलो तरीही आपण त्या सेवेचा लाभ घेत असतो. स्वामी महाराजांचं सुद्धा मित्रांनो असंच आहे. एकदा का आपण स्वामी सेवेत आलो
की स्वामी महाराज सतत आपल्या पाठीशी असतात, त्यांचं कायम आपल्यावर लक्ष असतं. ते ना आपल्याला सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ना मार्ग दाखवत असतात. आता ही माध्यमं कुठली आहेत ना त्यावर बोलूया. सर्वप्रथम तर बघा पुस्तक. आता तुम्हाला वाचनाची आवड असेल, तुम्ही पुस्तकं वाचत असाल, लेख वाचत असाल, किंवा आपण व्हॉट्सॲप वगैरे वापरतो त्यावर वेगवेगळे मेसेज येत असतात, पोस्ट येत असतात. तर ह्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं की जो प्रश्न तुम्हाला मनात चालतोय, जे काही गोष्ट आहे तुमच्या मनात त्याबद्दल अचानक तुम्हाला एखादं पुस्तक वाचावंसं वाटू शकतं, किंवा अचानक तुमच्यासमोर एखादा लेख येईल, एखादा मेसेज पोस्ट येईल आणि त्यामध्ये तुम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे ना ते दिलेलं असतं. तुमच्या बाबतीत असं झालंही असेल यापूर्वी की तुमच्या मनात काहीतरी आहे आणि अचानक त्याबद्दल काहीतरी समोर लेख आला आणि तुम्हाला वाटलं अरे मी ह्याचबद्दल विचार करत होतो आणि हे समोर आलं. हे झालं एक. पुढचं म्हणजे व्यक्ती. आता एखादी व्यक्ती आपल्याला भेटू शकते आणि जी आपल्या मनात काही आहे ना त्याबद्दल बोलता बोलता त्या बोलण्याच्या ओघात तो विषय निघू शकतो आणि त्यांच्याकडून आपल्याला त्याबद्दलचं मार्गदर्शन मिळू शकतं. मला याबद्दलचे अनुभव यापूर्वी आलेले आहेत. काही अपरिचित व्यक्ती अचानक कुठेतरी भेटल्या, म्हणजे आपण रिक्षामध्ये म्हणा किंवा कुठे आपण वाट बघतोय डॉक्टर वगैरेचे, आणि त्या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये काही विषय निघाला आणि त्यातून त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळालं, असंही होतं. पुढचं माध्यम आहे की व्हिडिओ. आता आपण बघा, आपण यूट्यूब या माध्यमातून जोडले गेलेलो आहोत ना, तर कधी कधी आपल्या मनात जो काही प्रश्न असतो काही, तर त्याबद्दल तुम्ही विचार करत असता आणि अचानक समोर त्याबद्दलचाच काहीतरी व्हिडिओ येतो. जो व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला त्याबद्दल खूप छान मार्गदर्शन मिळतं, काय करायचं आहे काय नाही ते त्यातून कळतं. मला सुद्धा कमेंट्सच्या माध्यमातून बरेचदा आपले स्वामी भक्त सांगत असतात की आमच्या मनात हाच प्रश्न होता आणि तुमचा व्हिडिओ आला. तर हे सगळं ना मित्रांनो स्वामी महाराज करून घेत असतात. स्वामी महाराजच हे विषय सुचवतात, तेच बोलून घेतात, तेच सगळं, आणि तेच हे व्हिडिओ बरोबर योग्य स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवत असतात. पुढचं आपलं माध्यम आहे की विचार. बघा, आपल्याला दिवसभरात असे अनेक विचार चालूच असतात. म्हणून मी मगाशी म्हटलं की मनशांती टिकवून ठेवायची आहे, विचार आपले मन शांत ठेवायचं आहे. जर असेच त्रासाचे, कष्टाचे वगैरे निगेटिव्ह विचार तुमचे चालू असतील ना, तर जो स्वामींनी तुम्हाला पाठवलेला विचार आहे तो येऊन गेला तरी तुम्हाला ते कळणार नाही. त्यामुळे मन शांत ठेवायचं आहे. एखाद्या विचाराच्या माध्यमातून ना जेव्हा तुमचं मन शांत असेल, तुमच्या मनात ह्या समस्येबद्दल विचारही नसेल, तुम्ही कशा भलत्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये गुंग असाल आणि अचानक विचार चमकून जाईल आणि तुम्हाला या समस्येवरती मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे मी तर विचार पण करत होतो, अचानक मला सुचलं आणि हे बा असं असं झालं. बरेचदा होतं, तुम्ही एखादी गोष्ट तुमची हरवली असेल घरी आणि तुम्हाला सापडत नसेल किंवा काय, आणि अचानक मनात विचार येतो ते तिकडे त्या अमुक कपाटात बघ, आणि तुम्ही जाऊन बघता तर तिकडे ती वस्तू असते. किंवा एखादं तुम्हाला काही कळत नसतं, कसं करावं, एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसते आणि तुम्हाला अचानक विचार येतो की अरे ते अमुक ॲप वापरून बघ, अमुक पद्धत करून बघ, होईल, आणि तुम्ही करता तर ते होतं. तर हे स्वामी महाराज आपल्याला सुचवत असतात. पुढचं माध्यम आहे ते म्हणजे स्वप्न. स्वप्नाद्वारे स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात की त्याबद्दलचं तुम्हाला काहीतरी स्वप्न पडेल आणि त्यात ते तुम्हाला काही कधी स्वामी स्वतः दृष्ट्या येऊन स्वप्नामध्ये मार्गदर्शन करतात किंवा त्यासंबंधी काही तुम्हाला स्वप्नात दिसून त्या पद्धतीने तुम्हाला त्यावर मार्गदर्शन मिळू शकतं. दुसरं आहे की नामस्मरण. जर तुम्ही शांतपणे नामस्मरण करत असाल ना आणि नामस्मरण करता करता जर तुम्ही शांत झालात ना, तर नामस्मरण करताना सुद्धा अचानक एखादा पटकन विचार चमकून जातो की आतून एखादा आवाज येतो आणि तो तुम्हाला तुमच्या समस्येवरचं मार्गदर्शन किंवा जे काही उत्तर आहे ना ते देतो. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा ना तुम्हाला असे अनुभव आले असतील की ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय किंवा ज्या समस्येबद्दल तुम्ही ग्रासलेले आहात समस्येने, त्याबद्दलच काहीतरी लेख समोर आला किंवा व्हिडिओ समोर आला, एखादा विचार आला त्यातून उत्तर मिळालं किंवा एखादी व्यक्ती भेटली त्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळालं. हे यापूर्वीसुद्धा तुमच्या बाबतीत झालं असेल ना तर मला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि ह्याने काय होतं की इतर जे स्वामी भक्त आहेत ना, जे आता सध्या अडचणीत आहेत, त्यांना ह्याने प्रेरणा मिळते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला आपल्या स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग, स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.